आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडी। मुंबईमध्ये गॅस मिळत नसल्यानं कामगार गावच्या वाटेवर, रेल्वेनं मूळ गावाकडे जाण्यासाठी कामगारांची कुर्ला टर्मिनसवर गर्दी। कुर्ला नेहरू नगरमधील पोलीस निवासस्थानांच्या पुनर्विकासाला गती। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरं उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक। गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ही माहिती। सलग 2 दिवस 36 अंश सेल्सिअस तापमानानं चटके दिल्यानंतर आता बुधवारी मुंबईचा पारा 2 अंशांनी घसरला। पुढील काही दिवस तापमान 34 अंशांवर स्थिर राहणार असल्याचा अंदाज। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक ते मे महिन्यामध्ये वाहतुकीसाठी आता हा रोड खुला होणार। प्रकल्पाचं 97.7% काम पूर्ण। लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होणार। मार्वे मनोरी फेरी सेवेमध्ये बनावट पासेसचा वापर करून प्रवाशांची लूट। गावकऱ्यांच्या आंदोलनानंतर आता आमदार अस्लम शेख आक्रमक। फेरी सेवा घोटाळ्याची चौकशी होणार असल्यानं गावकऱ्यांनी मानले आभार। मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना मोठा झटका। 25,000 कर्मचाऱ्यांच्या एप्रिलच्या पगारात 10 ते 50,000 रुपयांची कपात। सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक गडबड असल्याचीही माहिती। तर हजेरी गैरहजेरीची नोंद कर्मचाऱ्यांना भोवली। पुण्यामध्ये सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत बांधकाम करता येणार। पुणे शहरातील बांधकामांना पालिकेनं वेळ ठरवून दिला। शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा हा निर्णय। पुण्यातनं एकही नवीन विमान सुरू होणार नसल्याचं स्पष्ट। तर पुणे विमानतळावरून 15 स्लॉट वाढवण्याची हवाई दलाची परवानगी। मात्र वाढीव स्लॉटमध्ये नव्यानं एकही ठिकाणी विमानसेवा सुरू होणार नसल्याचं समोर। भोर नगरपालिकेमध्ये 31 मार्चपर्यंत थकीत कर भरणाऱ्या नागरिकांना दंडाच्या रकमेत 100% सवलत। तर कर वसुलीला गती देण्यासाठी नगर विकास विभागाकडून अभय योजना लागू।